नमस्कार. युसेन न्यूजच्या यवतमाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय खादिम. वाघाडी जाम हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा. पैशाच्या वादातून मित्रांनाच केली हत्या, पोलिसांनी आरोपीला केली अटक. बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून रबी हंगामासाठी पाणी देण्यात येणार. बेंबळा प्रकल्प विभागाकडून पाणी सोडण्याचं वेळापत्रक जाहीर. शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत, विभागाचं आवाहन. आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा. रुग्ण बाहेरून महागडी औषधं खरेदी करण्यास बाध्य. शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी गंभीरतेनं लक्ष द्यावं, नागरिकांची मागणी. यवतमाळ शहरालगतच्या वाघाडी जाम इथं पैशावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला होता आणि या वादात आरोपीनं धारदार शस्त्रानं मित्राची हत्या केली होती. ही घटना गुरुवारी रात्री घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी वेगानं तपास करत अवघ्या 24 तासातच आरोपीला अटक केली. महेश उर्फ मैया नरेश कोळेकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. महेशचा मित्र योगेश नरहरी काटपेल्लेवार याच्यासोबत पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. वाघाडी जाम इथं सोबत असताना हा प्रकार घडला. या ठिकाणी महेशनं त्याच्या जवळ असलेल्या धारधार शस्त्रानं योगेशवर वार केला. यात योगेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महेश जंगल परिसरात निघून गेला. घटनेनंतर पोलीस महेशच्या मागावर होते. यातच पोलीस आरोपीचा शोध घेत असताना जंगल परिसरातून आरोपी महेशला अटक करण्यात आली. प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यामधील लाभक्षेत्रात येणारे बाभुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यात रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाकडून पाणी सोडण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत असं आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. रब्बी हंगामात बेंबळा प्रकल्पावर फक्त 3 आवर्तन सिंचन करणार असल्यानं पाणी उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कापूस या पिकासाठी आणि गहू ऐवजी चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पाणी पातळी वेळापत्रकानुसार बेंबळा कालवा 1 ते 105 किलोमीटर पर्यंतची वितरण प्रणाली राहणार आहे. 19 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत पाणी पातळी राहील. 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर कालवा बंद राहील. 13 डिसेंबर ते 24 डिसेंबर पाणी पातळी राहील. 25 डिसेंबर ते 5 जानेवारी कालवा बंद राहील. 6 जानेवारी ते 18 जानेवारी पाणी पातळी राहील आणि 19 जानेवारीपासून कालवा बंद राहील. रब्बी हंगामात ज्यांना पाणी घ्यायचे आहे अशा लाभधारकांचे पाणी मागणी अर्ज नमुना 7A 7B मध्ये प्रवाही पद्धतीच्या सिंचनासाठी उपविभागीय अभियंता बेंबळा, पाटबंधारे उपविभागीय कळंब व राळेगाव, उपविभागीय अभियंता बेंबळा, पाटबंधारे उपविभागीय यवतमाळ, कळंब आणि राळेगाव या कार्यालयात अटी आणि शर्तींच्या अधीन राहून स्वीकारण्यात येणार आहे. अटी शर्तींबाबत सविस्तर माहिती बेंबळा प्रकल्प कार्यालय किंवा ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा असल्यानं रुग्णांना बाहेरून औषधी घेण्यास सांगितलं जात आहे. बाहेर रुग्णांची लूट होत असल्यानं शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर यांनी लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे. आजारासह मोफत औषधोपचार व्हावे यासाठी शहरासह आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स तपासणी केल्यानंतर औषध विभागात काही औषधे मिळत नसल्यानं औषध विभागातील कर्मचारी रुग्णालयाबाहेरून खासगी मेडिकलमधून रुग्णांना औषध घेण्याचा सल्ला देत आहे. यामुळे रुग्णांना मोठी आर्थिक अडचण येत असल्याचं एकंदरीत चित्र आहे. अशातच शासकीय रुग्णालयात औषधे उपलब्ध का नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यवतमाळात विमा कंपन्यांचा भोंगळ कारभार सुरू आहे. नुकसान सोयाबीनचं झालं, मात्र मदत ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा झाली. या प्रकाराचा शिवसैनिकांनी निषेध नोंदवत कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्च्यांना हार घालून आगळं आंदोलन केलं. पीक विमा कंपनीनं दिवाळीपूर्वी 59,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी रुपयांची विमा रक्कम जमा झाल्याची घोषणा जिल्हा प्रशासनानं केली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. यामुळे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांच्या नावाची यादी मागण्यात आली. यावेळी जाहीर झालेल्या यादीत नावे आणि शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम पाहून प्रत्येकाला धक्का बसला. शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी लाखोंची हमी देणाऱ्या विमा कंपनीनं शेतकऱ्यांचा घात केल्याची बाब पुढे आली आहे.
यवतमाळ तालुक्यातील कोळंबी, अकोला बाजार, हिवरी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 3 रुपये, 9 रुपये, 2.5 रुपये, 300 रुपये अशा प्रकारची आर्थिक मदत जमा झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी उबाठा सेनेच्या संतप्त शिवसैनिकांनी उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड आणि तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांच्या खुर्चीला हार घातला. हे अधिकारी बहुतांश वेळेत हजर नसतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. शेतकऱ्यांना पीक विमा खुर्चीवर न बसणाऱ्या या अधिकाऱ्याचा पीक विम्याचा आमचा काही संबंध नाही म्हणणाऱ्या कृषीची मदत न देणाऱ्या या महाराष्ट्र शासनाचा अधिकारी तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. अधिकारी तुपाशी, शेतकरी उपाशी. या महाराष्ट्र शासनाचा सरकारचा निषेध असो. आम्ही या तहसील समोर काळी दिवाळी साजरी केली होती. अतिवृष्टीचे पैसे आणि विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाले नव्हते आणि यांनी दिवाळीच्या आधीच एक प्रेस नोट काढून या कृषी विभागाने प्रेस नोट काढली की आम्ही 59,000 शेतकऱ्याच्या जिल्ह्यातली शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा केले. त्यापैकी तालुक्यात 2700 शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले. आम्ही त्यांची यादी मागण्यासाठी काल तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आलो होतो. ते हजर नव्हते. पुन्हा SDOकडे गेलो तालुका, ते हजर नव्हते. त्यांनी सांगितलं की माझा विम्याशी काही संबंध नाही आणि त्या फोनवर चर्चा केली त्यांच्यासोबत. आणि SDOकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आज 12 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही यादी उपलब्ध करून देतो विमा कंपनीवाल्याकडून. नंतर ते यादी आमच्याकडं आल्याच्या नंतर त्या यादीमध्ये एवढा घोळ आहे की या लोकांनी ज्याच्या शेतात ऊस उभा आहे, ऊस, त्या शेतकऱ्याच्या खात्यात त्यांनी जवळपास 3 खात्यावर मी बेरीज टोटल मारलं त्यावर जवळपास 1 लाख रुपये त्यांनी जमा केले आहे. आणि ज्या शेतकऱ्याचा खरोखर सोयाबीन होतं, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या ठिकाणी 256 रुपये 200 काहीतरी रुपये त्यांचे जमा झाले. काही शेतकऱ्याच्या खात्यात 3 रुपये जमा झाले, काही शेतकऱ्याच्या खात्यात 83 रुपये जमा झाले, काही शेतकऱ्याच्या खात्यात 22 रुपये जमा झाले. आम्ही अधिकाऱ्यांना फोन करत आहोत की आम्हाला जे तुम्ही पंचनामे यांनी केले होते ते पंचनामे सदोष आहे, त्यावर कृषी सहाय्यकाची सही नाही, संबंधित शेतकऱ्याची सही नाही. या संदर्भात त्यांनी विमा कंपनीवाल्याला पत्र दिलं. त्या पत्राची आम्ही ती कॉपी घेतली आणि यांच्याकडे जेव्हा आलो आहे हे दोन्ही अधिकारी इथले हजर नाही म्हणून आम्ही एक राग म्हणून, एक निषेध म्हणून यांच्या खुर्चीला आज तालुका कृषी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार टाकला आणि SDOच्या कृषी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार टाकला. आज आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला कालपासून चक्र मारत आहे. आमचा विषय आहे की दिवाळीच्या आधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी 59,404 लोकांना पीक विम्याचे पैसे जमा केल्याच्या बातम्या आम्ही वाचल्या. दिवाळीच्या दिवशी आम्ही तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून आंदोलन केलं. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पंचनामा दिल्याचं आम्हाला विमा कंपनी सांगत आहे. इथचे अधिकारी कालपासून सुट्टीवर आहे. तो संबंधित मनोर आहे, त्यांच्या वडिलांची काहीतरी प्रकृती बिघडल्यामुळं तो कालपासून सुट्टीवर आहे. कालही आम्ही या कार्यालयाला आलो होतो. काल तालुका कृषी अधिकाऱ्याचा फोन बंद होता. SDOला फोन लावले, SDO जगन राठोड फोन उचलायला तयार नाही आणि त्यांना म्हटल्याबरोबर ते म्हणते की माझा विम्याशी काही संबंध नाही, त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे असं SDOचं म्हणणं आहे. आणि इथे आम्हाला पंचनामेच देण्यास मागं पुढं पाहत आहे. म्हणून आम्ही इथे शेतकऱ्याच्या वतीनं निषेध व्यक्त केला आणि तालुका कृषी अधिकारी आणि SDOच्या खुर्चीला या ठिकाणी हार घातला. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम करणाऱ्या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाला होता. या घटनेनं नातेवाईकांसह नागरिकांमध्ये विभागांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. यातच बिरसा ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतली. अखेर विभाग प्रशासनानं नमतं घेत मृतकाच्या नातेवाईकांना 4 लाखांच्या मदतीसह मृतकाच्या पत्नीला पेन्शन लागू करण्याचं आश्वासन दिलं. विठ्ठल आढाव असं मृत लाईनमनचं नाव आहे. आढाव हे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम करत होते. दरम्यान अचानक खंडित झालेला वीज पुरवठा सुरू झाल्यानं त्यांना विजेचा झटका लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे बिरसा ब्रिगेडनं आक्रमक पावित्र्य घेत पोलीस प्रशासनासह MSCB प्रशासनाला धारेवर धरत मृतकाच्या नातेवाईकाला 4 लाखांच्या मदतीसह मृतकाच्या पत्नीला पेन्शन लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी गाजत असतं. यातच डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे अनुसुया चौधरी
या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ECG करण्यात आल्यानंतर थातूर मात्र औषधं देऊन जवळजवळ रात्रीचे 10:30 वाजेपर्यंत त्यांना तात्काळ ठेवण्यात आलं, असा आरोप करण्यात येत आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनुसुया चौधरी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्या 15 नोव्हेंबर रोजी छातीत दुखत असल्यामुळं दुपारी 2च्या सुमारास यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आल्या. त्यानंतर त्यांचा ECG करण्यात आला आणि काही औषधं देऊन त्यांना बसून ठेवण्यात आलं. रात्रीचे तब्बल 10:30 वाजेपर्यंत त्या तिथेच ताटकळत होत्या. दरम्यान पेशंटला भरती देखील करण्यात आलं नाही आणि पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांची विचारणा केली असता काहीही झालं नाही, भरती करण्याची गरज नाही अशी बतावणी डॉक्टरांनी केली. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांची विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरं देत रुग्णाला घरी पाठवलं. मात्र घरी नेत असतानाच रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला. याबाबत संतप्त नागरिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना जाब विचारला. यावेळी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळ शहर पोलिसांनी धामणगाव बायपास मार्गावर केली. तर कारवाई दरम्यान 5.25 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी धामणगाव बायपास मार्गावर केली. या कारवाई दरम्यान 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेजस सोयाम असं आरोपीचं नाव आहे. शहर पोलिसांची रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग सुरू होती. अशातच बाभुळगाव मार्गानं रेतीनं भरलेला एक टिप्पर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे धामणगाव बायपास मार्गावर टिप्पर थांबवण्यात आला आणि तपासणी केली असता त्यात रेती साठा आढळून आला. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली तेव्हा तो कागदपत्र सादर करू शकला नाही. पोलिसांनी रेतीसह वाहन असा 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय. घरून कार्यक्रम पाहायला गेलेली एक अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. वणी तालुक्यातील राजूर कॉलनी इथं ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा कसून शोध घेण्यात येत आहे. अल्पवयीन मुलगी ही वणी तालुक्यातील एका गावात राहते. ती दिवाळीच्या सुट्टीनिमित्त राजू कॉलरी इथं एका आपल्या नातेवाईकाकडे पालकांसह आली होती. गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी दुपारी ती आपल्या पालकांसह आणि नातेवाईकांसह एका कार्यक्रमाला गेली. रात्री 8 वाजता कार्यक्रम संपल्यावर इतर सर्वजण घरी परत आले. मात्र अल्पवयीन मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र मुलीचा पत्ता लागला नाही. या अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळून नेल्याचा संशय आला. अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. वणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या अल्पवयीन मुलीचा कसून शोध घेतला जात आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. वातावरण बदलामुळे यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात संसर्गजन्य आजाराचा जोर असल्यानं सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळून येत आहे. तर ग्रामीण भागासह शहरातील रुग्ण उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. तर जवळजवळ शासकीय रुग्णालय हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे. गेल्या काही आठवड्यापासून वातावरणात बदल होत असल्यानं याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यवतमाळ शहरातील दाते कॉलेज चौक ते जुना उमरसरा मार्गावरील काही स्ट्रीट लाईट बंद असल्यानं अपघात वाढले आहे. या समस्येकडे नगर परिषदेनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे. यवतमाळ शहरातील दाते चौक ते 3 फोटो जुना चौक उमरसरा रोड या मार्गावरील काही पथदिवे बंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे पथदिवे बंद असून याकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष आहे. पथदिवे बंद असल्यानं अंधारात किरकोळ अपघात सुद्धा होत आहे. याकडे नगर परिषदेनं त्वरित लक्ष देऊन पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यवतमाळ शहरातील जुन्या बसस्टॉप समोर एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ शहरातील जुना बस स्टँड समोर वडिलांची वाट बघत असलेल्या युवकावर दोघांनी धारधार शस्त्रानं हल्ला करत गंभीर जखमी केलं. रुपेश किशोर तोडसाम असं जखमी युवकाचं नाव आहे. प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी रोहित आणि त्याचा सहकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ इथं प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.
या दीपावली स्नेहमिलन सोहळ्यास जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. स्नेहाचं प्रतीक असणारा दिवाळी सण या निमित्तानं सर्व शिक्षकांची दिवाळी भेट व्हावी यासाठी या सोहळ्याचं आयोजन प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे करण्यात आलं होतं. शिक्षकांमध्ये परस्पर प्रेमभाव आणि आदरभाव निर्माण व्हावा यासाठी दिवाळी मिलन सोहळा महत्त्वपूर्ण आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं पुढाकार घेत सर्व शिक्षकांना एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षकात एकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवाळी मिलन सोहळा महत्त्वपूर्ण आहे. सर्व शिक्षकांमध्ये परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. यावेळी जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड आणि युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीग्रस्तांना देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं किराणा संच आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्रिपुरा राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर संदीप राठोड यांची विशेष उपस्थिती होती. यवतमाळ जिल्ह्यात पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीग्रस्तांना देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं किराणा संच आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्रिपुरा राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर संदीप राठोड IAS अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. वाघाडी गावातील 10 पूरग्रस्तांना याचं वाटप करण्यात आलं. जिल्हाभरात कोसळलेल्या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी संस्थेच्या वतीनं हा एक प्रयत्न करण्यात आला. यापूर्वी सुद्धा संस्थेच्या वतीनं पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं. तसंच तपासणी करण्यात आली होती आणि गरजू नागरिकांचा औषधोपचार करण्यात आला होता. तर किराणा संचामध्ये जीवनावश्यक वस्तू साखर, तेल, रवा, साबण, तर दिवाळीनिमित्त चिवडा, बुंदी, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थ देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरं चोरट्यांच्या रडारवर सध्या दिसून येत आहे. चोरट्यांनी पांढरकवडा शहरातील 2 बंद घरं फोडली. चोरट्यांनी एका घरातून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला, तर दुसऱ्या घरातून मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. चोरट्यांनी पुन्हा एकदा बंद घरावर हात साफ करणं सुरू केलं असल्यानं नागरिकांनी अधिक दक्ष राहावं आणि पोलिसांना आणि शेजाऱ्यांना कळून जावं असं आवाहन केलं आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेक नागरिक बाहेरगावी गेले आहेत आणि या संधीचा फायदा घेऊन चोरटे बंद घरावर नजर ठेवून आहेत आणि संधी मिळताच ते घरफोडी करतायत. पांढरकवडा शहरातील गोपाळकृष्ण नगरीतील गजानन बुर्रेवार यांचं बंद घर चोरट्यांनी फोडलं. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तर या शहरातील मारगुडा रोडवरील कुंसेनवार यांचं सुद्धा घर चोरट्यांनी फोडलं. मात्र या घरी चोरट्यांना काहीही हाती लागलं नाही. दिवसेंदिवस यवतमाळ जिल्ह्यातील बंद घरी घरफोडीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावं, शेजाऱ्यांना आणि पोलीस विभागाला याची माहिती द्यावी असं आवाहन पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नदीपात्रात आढळलेल्या एका इसमाला प्रथमदर्शी मृत ठरवण्यात आलं. सुदैवानं त्यांची नाडी तपासली असता तो इसम जिवंत असल्याचं लक्षात आलं. त्यांच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. घाटंजी तालुक्यातील वाघाडी नदीपात्रात ही घटना घडली. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय घाटंजी तालुक्यातील वाघाडी नदी पात्रात आला. या नदीवर 62 वर्षीय वृद्ध आंघोळीला गेले होते. थंडी पडत असल्यानं थंड पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यांनी थंड पाणी अंगावर घेतल्यानं ते बेशुद्ध पडले आणि त्यांचे शरीर पाण्यावर तरंगू लागले. अशातच काही नागरिक सकाळी नदीकाठी आले असता पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचा त्यांना अंदाज आला. त्यांनी याची माहिती घाटंजी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वृद्ध इस्माला बाहेर काढण्यात आलं. दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यानं नाडी तपासली असता ते जिवंत असल्याची खात्री पटली. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेची मोठी चर्चा परिसरात रंगली आहे. दिवाळीच्या तोंडावर शासकीय मदत मिळाली नाही आणि शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विकून टाकले. मात्र आता दिवाळीनंतर दरात सुधारणा होत आहे. दिवाळीपूर्वी 4,300 पर्यंत असलेला दर शुक्रवारी 5,000 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल असा वाढला होता. शासकीय विक्री केंद्र सुरू झाले नाही आणि शासनातर्फे कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर पडेल भावात सोयाबीन विकून टाकले. मात्र आता दिवाळीनंतर दरात किंचित सुधारणा होत आहे. दिवाळीपूर्वी 4,300 पर्यंत असलेला सोयाबीनचा दर शुक्रवारी 5,000 ते 5,200 पर्यंत प्रति क्विंटल पोहोचला.
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोठा फटका बसलाय. त्यातच दिवाळीची गरज भागवण्यासाठी कसेबसे हाती आलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी अवघ्या 4,000 रुपयांच्या पडेल भावात विक्री केली. आता यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत हेच दर आता 5,000च्या वर पोहोचले आहे. यात आणखी वाढीची शक्यता आहे. बातमीपत्राशेवटी पाहूया ठळक घडामोडी. News headlines brought to you by Khadim. वाघाडी जाम हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा. पैशाच्या वादातून मित्रांनाच केली हत्या, पोलिसांनी आरोपीला केली अटक. बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून रबी हंगामासाठी पाणी देण्यात येणार. बेंबळा प्रकल्प विभागाकडून पाणी सोडण्याचं वेळापत्रक जाहीर. शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत, विभागाचं आवाहन. आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा. रुग्ण बाहेरून महागडी औषधं खरेदी करण्यास बाध्य. शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी गंभीरतेनं लक्ष द्यावं, नागरिकांची मागणी. बातम्यांची मालिका पुढे अशीच चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.